हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण स्टार्ट केलेलं आहे ते म्हणजे 11वीचं मॅथमॅटिक्स मॅथ 1 त्यामध्ये फर्स्ट चॅप्टर आपण शिकतोय ते म्हणजे अँगल अँड इट्स मेजरमेंट म्हणजे अँगल कोणाला म्हणायचं आणि आपण अँगल कसा मेजर करू शकतो ते आपल्याला बघायचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो या चॅप्टर मध्ये किती पॉइंट्स आहेत ते आपण बघूया। या ठिकाणी तुम्ही बघा पहिला जो पॉइंट आहे तो आहे डायरेक्टेड अँगल। डायरेक्टेड अँगल कोणाला म्हणायचं मी तर तुम्हाला एकदम बेसिक पासून सांगेल की अँगल म्हणजे कोण। येस अँगल म्हणजे कोण हे सुद्धा सांगेल। त्याचबरोबर अँगल्स ऑफ डिफरंट मेजरमेंटचे अँगल हे सुद्धा बघायचं आहे आपल्याला। युनिट ऑफ मेजर ऑफ अँगल की आपण जे अँगल मोजतो ना त्याची युनिट काय आहे। जसं की आपण फोर्स न्यूटन मध्ये मोजतो त्याचबरोबर स्टुडंट आपण एनर्जी जूल मध्ये मोजतो तसं अँगल कशामध्ये मोजतो। याच्या आधी आपण अँगल डिग्री मध्ये मोजलाय मग फक्त डिग्री मध्येच अँगल मोजायचा का हे सुद्धा आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये बघायचं आहे। मुलांना परत लेंथ ऑफ आर्क ऑफ सर्कल म्हणजे सर्कलचा जो आर्क आहे त्याची लेंथ आपल्याला बघायची आहे। त्याचबरोबर एरिया ऑफ सेक्टर ऑफ सर्कल सर्कलचा एरिया ऑफ सेक्टर आणि सर्कलचा लेंथ ऑफ आर्क बघूयात। लेंथ ऑफ आर्क म्हणजे कोण आणि एरिया ऑफ सेक्टर म्हणजे कोण कन्सेप्ट एकदम छान सांगेल मुलांना ज्या त्यावेळेस मुद्दा शिकवेल पण लेंथ ऑफ आर्क म्हणजे काय ते बघा। स्टुडंट या ठिकाणी हे एक सर्कल आहे राईट सो दॅट या सर्कलचा हे बघा समजा आपण इथून एवढा पार्ट घेतला तर हा काय झाला याला म्हणायचंय लेंथ ऑफ आर्क। लेंथ ऑफ आर्क चला समजून गेले लेंथ ऑफ आर्क। येस आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सेंटर आहे। जर आपण हा ए पॉइंट समजलात आणि हा पॉइंट बी समजलात इफ वी जॉईन ओ ए अँड ओ बी तर या ठिकाणी आपल्याला काही एरिया भेटतो। हा एरिया याला म्हणायचं एरिया ऑफ सेक्टर याला म्हणायचं एरिया ऑफ सेक्टर म्हणजे सर्कलच्या एरियाचा काही भाग त्याला काय म्हणणार आपण एरिया ऑफ सेक्टर। चल ठीक आहे म्हणजे 1 2 3 4 5 आपल्याला या चॅप्टर मध्ये टोटल 5 मुद्दे कव्हर करायचे। आणि स्टुडंट तुम्ही बघतायत मॅथ्स वर्ल्ड वाला युट्यूब चॅनल तर सर्वांना सांगण्यात येत आहे की 11वीचे सर्व चॅप्टर्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत ते पण एकदम व्यवस्थित पद्धतीने। त्यामुळे स्टुडंट नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मॅथ्स वर्ल्ड वाला धनंजय भोसले आणि तुम्ही बघताय युट्यूब चॅनल मॅथ्स वर्ल्ड वाला। एक काम करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला पूर्ण 11वीचा सिलेबस एकदम व्यवस्थित पद्धतीने शिकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि अजून एक आवर्जून गोष्ट सांगतो की मी एक 11वीचा सायन्सचा मॅथ फिजिक्स केमिस्ट्री बायो याचे मित्रांनो एक ग्रुप करणार आहे। त्यामुळं त्याची जी लिंक आहे मित्रांनो कमेंट मध्ये देणार आहे। सो ज्यांना एकदम व्यवस्थित पद्धतीने स्टडी करायचं मित्रांनो शेवटपर्यंत 12वीच्या शेवटपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकवलं जाईल डाऊट सुद्धा क्लिअर केले जातील। चला विदाउट टाइम पास हम आगे जाते आपण पुढे जाऊयात आणि एक एक पॉइंटला सुरू करूयात। तर मित्रांनो अँगल म्हणजे काय हा जो अँगल जो शब्द आहे तो म्हणजे काय एक बघा हा कोण आहे स्टुडंट हा एक रे आहे। व्हॉट इज दॅट रे स्टुडंट दिस इज द एंड पॉइंट आहे। हा म्हणजे या ठिकाणापासून आता रे वाढत नसतो तो पॉइंट आहे। आता त्याच पॉइंट मधून जर आपण 2 रे जर ड्रॉ केले तर या ठिकाणी जे काही बनतं त्याला आपण अँगल म्हणतो। म्हणजे 2 रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट 2 रेज हॅव्हिंग कॉमन एंड पॉइंट त्याला आपण म्हणत असतो अँगल। सो अँगल तुम्हाला समजून दिलं आतापर्यंत अँगल तुम्ही डिग्री मध्ये मोजलेला आहे सो ते तर ठीकच आहे। आपण पुढे जाऊयात आता अँगल म्हणजे सांगितलं तुम्हाला 2 रे त्यांची स्टार्टिंग एकाच पॉइंट मधून होत असते तर ती जी काही फिगर आहे त्याला आपण अँगल म्हणतो। बघूयात पुढे आता मित्रांनो बघा या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आहे वेगळ्या वेगळ्या 2 पद्धतीने मित्रांनो अँगल मोजलाय। स्टुडंट यामध्ये बघून घ्या तुम्ही येस यामध्ये बघून घ्या तर स्टुडंट ही पहिला रे हा आहे आणि दुसरा रे हा आहे दिसतोय का बघा। मग अँगल कसा मोजायचा आहे 0 10 20 30 40 म्हणजे हा अँगल कितीचा झाला 40 डिग्री। म्हणजे आपण मोजलाय असा बरं का अँगल कसा मोजलाय असा मोजलाय। या अँगल मध्ये या हे बघा हा आपला रे आणि हा दुसरा रे मग
0, 10, 20, 30, 40 हा पण अँगल 40चाच आहे. येस. पण मुलांनो मोजण्याच्या डायरेक्शन वेगळ्या वेगळ्या आहेत. याला आपण असं मोजलंय आणि या अँगलला आपण असं मोजलंय. तर ही जी डायरेक्शन झाली या डायरेक्शनला आपण म्हणणार क्लॉकवाईज. म्हणजे हा अँगल आपण जो मेजर केलाय तो केलाय क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि हा अँगल आपण मोजलाय तो म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने. ओके, पुढे जाऊन आपण शिकणार आहेत पण त्याचा मी कॉन्सेप्ट आता नाही सांगत, फक्त आता नाव सांगतो. पुढे जाऊन कॉन्सेप्ट सांगणार आहे की जो अँगल आपण क्लॉकवाईज डायरेक्शनने मोजतो ना त्याला आपण म्हणतो मित्रांनो ते म्हणजे निगेटिव्ह अँगल. बघा, निगेटिव्ह अँगल. आणि जो अँगल आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोजतो त्याला आपण म्हणतो मित्रांनो ते म्हणजे पॉझिटिव्ह अँगल. बघा, हे फक्त मी मित्रांनो आता एका शब्दामध्ये सांगितलंय, पण अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज, मग पॉझिटिव्ह, निगेटिव्ह एकदम डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहे. व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा. हवं तर तुम्हाला फास्ट बघायचं असेल तर फास्ट बघा, पण व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. समजलं सगळ्यांना? सो या ठिकाणी बघा बुक मधले काही वाक्य आहेत की एक अँगल आपण अँटी क्लॉकवाईजने मोजला आणि दुसरा अँगल क्लॉकवाईजने. मी तर लिहून दिले. करेक्ट. आता स्टुडंट आपल्याला शिकायचं आहे डायरेक्ट अँगल. काय शिकायचं आहे? डायरेक्ट अँगल. मुलांनो डायरेक्ट अँगलचं साइन हे आहे. असा साइन डायरेक्ट अँगलचं आहे. इथून मागे आपण अँगल एबीसी लिहिलं, पण स्टुडंट डायरेक्टेड अँगल म्हणजे काय? कोणत्या दिशेने तुम्ही अँगल मोजला ते डायरेक्शन असते, त्यामुळे त्याला डायरेक्टेड अँगल म्हणतात. म्हणजे ज्या अँगल मध्ये डायरेक्शन असते, कोणत्या डायरेक्शनने तुम्ही अँगल मोजलाय ते म्हणजे स्टुडंट डायरेक्शन म्हणजे डायरेक्टेड अँगल. चला तर स्टुडंट याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघून घेऊया. मुलांनो या ठिकाणी डायरेक्टेड अँगल आहे. सुरुवातीचा रे हा ओ ए, स्टार्टिंग रे आहे, याला म्हणायचंय इनिशियल रे. येस. मग हा जो ओ ए रे ना, ओ ए रे ला आपण स्टुडंट रोटेट केलं. बघा कसं रोटेट केलं, असं रोटेट. इथं डायरेक्शन दाखवली बघा. ओ ए रे ला आपण रोटेट केलं आणि फायनली आपल्याला रे ओबी भेटला. म्हणजे सुरुवातीचा रे ओ ए होता, नंतरचा रे ओबी होता. जो नंतरचा रे त्याला नाव काय? त्याला काय नाव आहे स्टुडंट? टर्मिनल रे. सो याची डायरेक्शन अशी केली आपण, ह्याला रोटेट आपण असं केलंय. कळाले सगळ्यांना? म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन आहे रोटेट करण्यासाठी, सो याला म्हणणार डायरेक्टेडचा सिम्बॉल. डायरेक्ट अँगल ए ओ बी. सुरुवातीला इनिशियल रे पासून सुरुवात करणार आहेत आपण. कशापासून? इनिशियल रे पासून. चालेल. ही डायरेक्शन म्हणून मित्रांनो डायरेक्टेड अँगल. याला म्हणताना सुद्धा म्हणायचंय डायरेक्टेड अँगल एओबी. पहा सगळे काय सांगितले डेफिनेशन. द ऑर्डर्ड पेअर ओ ए आणि ओबी हे दोघं रे आहेत. बघा सगळे, ओ ए रे हा आणि स्टुडंट हा ओबी रे, असे दोन रे आहेत. टुगेदर रोटेशन ऑफ ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओबी. ओ ए ला आपण रोटेट केला ओबी मिळेपर्यंत, सो दॅट तर असे जे काही डायरेक्शन सहित ड्रॉ केलेला अँगल आहे त्याला म्हणतात डायरेक्टेड अँगल. आणि याच्यामध्ये फिगर मध्ये आहे डायरेक्टेड अँगल ए ओ बी. एकदम व्हेरी गुड. आता स्टुडंट या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल दिलेले आपल्याला. मुलांनो इनिशियल रे बघा, मी शॉर्ट लिहितो आता. इनिशियल जो रे आहे, इनिशियल रेचं रोटेशन, इनिशियल रेचं रोटेशन जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल, जर क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल तर तो अँगल असतो निगेटिव्ह. निगेटिव्ह अँगल म्हणजे त्याच्या मेजरला निगेटिव्ह म्हणतात. म्हणजे अँगल जर 50चा असेल, 50 डिग्रीचा जर अँगल असेल, 50 डिग्रीचा अँगल असेल आणि क्लॉकवाईज रोटेशन आहे इनिशियल रेचं, तर त्याला आपण म्हणणार -50 डिग्री. कळलं सगळ्यांना? तो निगेटिव्ह अँगल. पण जर का या ठिकाणी बघा इनिशियल रे, हे इनिशियल शब्द आहे, इनिशियल रे याचं रोटेशन जर का अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने असेल
तर जो आपला अँगल आहे तो कोणता असतो? पॉझिटिव्ह अँगल. जेवढं पण रोटेशन असू द्या, सपोज 50 डिग्रीने रोटेशन झालंय तर अँगल झाला आपला +50 डिग्री. समजलंय का सगळ्यांना? बघा, एकदम व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलंय, तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता. हवं तर याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. मित्रांनो, आपल्याला आता स्टार्ट करायचंय ते म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह अँगल. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय OA हा कोणता रे आहे? इनिशियल रे आहे. करेक्ट. OA रे रोटेट झाला, रोटेट होऊन आपल्याला कोणता रे भेटला? OB रे भेटला. म्हणजे रोटेट होण्याची डायरेक्शन कोणती आहे? अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. येस. मग हा रोटेट झालाय, किती डिग्रीने रोटेट झालाय? आपण सपोज म्हणलं 35 डिग्रीने रोटेट झालाय, 35. सो अँटी क्लॉकवाईज म्हणलं तर तो झाला स्टुडंट, तो झाला पॉझिटिव्ह अँगल. सो अँटी क्लॉकवाईज वाला अँगल तो कसा असतो? पॉझिटिव्ह अँगल. येस. सो ह्याला लिहिणार कसं बघा, डायरेक्टेड अँगल AOB, इनिशियल रे कडून अँगल रीड करायचं आपल्याला. अँगल AOB इज इक्वल टू किती स्टुडंट? 35 डिग्री. एकदम करेक्ट. पण मुलांनो हे कसं? पॉझिटिव्ह. आता या ठिकाणी रोटेशन कसं आहे बघा, खाली एरो आहे बघा, इकडे खाली एरो आहे. करेक्ट आहे. इकडे स्टुडंट वरती एरो आहे. राईट. स्टुडंट इकडे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, म्हणजे OB हा तुमचा, येस सॉरी, तर स्टुडंट OB हा तुमचा कोणता रे आहे? इनिशियल रे आहे. येस. याच्यामध्ये इनिशियल रे हा होता, हा रोटेट झाल्यानंतर हा मिळाला, म्हणजे हा कोणता रे झाला? तुमचा टर्मिनल रे. येस. स्टुडंट तुमचा तसं या ठिकाणी OB इनिशियल रे रोटेट असं झालं बघा. कोणता रे भेटला तुम्हाला? OA. OA कोणता झाला आपला? टर्मिनल रे. म्हणजे ज्याची रोटेशन होण्याची जी डायरेक्शन आहे ती अशी आहे, म्हणजे कशी डायरेक्शन आहे ती? ती आहे क्लॉकवाईज डायरेक्शन. कशी डायरेक्शन आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन. मग आता बघून घ्या, क्लॉकवाईज म्हणल्यानंतर हा कसला अँगल असतो? येस, निगेटिव्ह अँगल. जर मित्रांनो याची जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक काम करा, जो आपला YouTube चॅनल आहे तर कमेंटमध्ये मित्रांनो त्याची लिंक टाकलेली असेल ग्रुपची WhatsApp, तर त्याच्यावर तुम्ही घेत जा. किंवा एक महत्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढला तरी पण चालेल. स्क्रीनशॉट एक चांगली गोष्ट आहे, तुमच्या मोबाईलमध्ये राहील, स्क्रीनशॉट काढा, चालेल. ओके. आणि स्टुडंट जी लिंक टाकणार त्याला ग्रुपला जॉईन व्हा, ज्यांना मित्रांनो अशा पद्धतीने लर्न करायचंय, चालेल. सो दॅट मग हा जो रीड केला आपण AOB डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड अँगल लिहिताना इनिशियल रे कडून लिहायचंय. याचा इनिशियल रे B पासून सुरू होतो, BOA. सो डायरेक्टेड अँगल BOA इज इक्वल टू 35. मुलांनो हे सुद्धा मेजर 35च आहे. येस. पण रोटेशन क्लॉकवाईज असल्यामुळं हा मुलांनो निगेटिव्ह अँगल झाला. हे झालं -35 डिग्री. सो दॅट पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल रोटेशन वरून झालेले. या ठिकाणी सुद्धा 35च रोटेशन आहे, या ठिकाणी सुद्धा 35 डिग्रीच रोटेशन आहे, पण या ठिकाणी अँटी क्लॉकवाईज आहे, या ठिकाणी क्लॉकवाईज आहे. त्यामुळे एकाला साइन आलं +35, एकाला साइन आलं -35. एकदम करेक्ट. आता स्टुडंट पुढे बघा, आयडेंटिफाय द पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल आणि निगेटिव्ह अँगल आपण रोटेशन वरूनच ओळखणार. बघा या ठिकाणी कसं रोटेशन बघा, वरती रोटेशन आहे, वरती रोटेशन आहे, म्हणजे हे झालं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे हा अँगल झाला पॉझिटिव्ह अँगल. या ठिकाणी बघू शकताय तुम्ही कसं रोटेशन आहे स्टुडंट, क्लॉकवाईज रोटेशन, म्हणजे हा जो अँगल झालाय हा झाला मित्रांनो निगेटिव्ह अँगल. निगेटिव्ह अँगल म्हणजे त्याचं मेजर निगेटिव्ह असणार, त्याचं मेजर निगेटिव्ह असणार. जसं आपण आता 35चं -35 -35 लिहिलं, 35चं +35 लिहिलं, हे डायरेक्शन वरून आपण साइन दिलेले, राईट. येस. पुढे आता बघा या ठिकाणी हे बघा, अँगल डायरेक्टेड अँगल AOB +35 आणि डायरेक्टेड अँगल BOA इज इक्वल टू -35. मुलांनो रोटेशन सेम झालेलं आहे तरी सुद्धा अँगल सेम नसतात.